बीडच्या अंबाजोगाईमधील घाटनांदूर शिवारामधील सोयाबीनच्या पिकामध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे। शेतकरी रामभाऊ वैद्य यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। तात्काळ सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी या शेतकऱ्याकडून केली जाते आहे। गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं माजलगाव तालुक्यातील शेतीला फटका। शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली, घरांमध्येही पाणी शिरलं। माजलगाव परतूर रस्ता वाहतुकीसाठी बंद। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर शिवारात गोदावरी नदीच्या पुरानं थैमान घातलं। गेल्या 7 दिवसांपासून पाण्याचा विसर्ग कायम असल्यानं नदीकाठच्या परिसरातील शेतातही पाणी साचलं। पीक हातातून गेल्याची भीती शेतकरी व्यक्त करतायत। सोलापुरातील करमाळ्यामध्ये पाथुर्डी येथे अनेक जणांच्या शेतात पाणी शिरलं, त्यामुळे मका, उडीद, कांदा पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्याचं सुमारे 2 लाखांचं नुकसान पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी। अतिवृष्टीचा पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मोठा फटका। ऐन सणासुदीच्या काळात बळीराजावरती संकट कोसळलं। पावसामुळे पालघरमधील 3266 शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान। लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीच्या फळबागा आणि भाजीपाला शेतीला फटका। अतिवृष्टीमुळे टोमॅटो शेतीचं मोठं नुकसान। जालन्याच्या बदनापूरमध्ये अतिवृष्टीमुळे 46,000 हेक्टरवरील पिकांना फटका। सोयाबीन आणि कापूस पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तर 6,000 हेक्टर क्षेत्रावरील फळबागांना मोठा फटका। जायकवाडीतून विसर्ग वाढवल्यानं गोदावरी नदीकाठी असलेल्या आपे गावात पाणी शिरलं। पाणी शिरल्यानं गावातील शाळा, ग्रामपंचायतीमध्येही पाणी शिरलं। जालन्यातील बदनापूरमध्ये अतिवृष्टीमुळे 62,000 हेक्टर क्षेत्रापैकी 46,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना मोठा फटका। तालुक्यातील 5ही महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद, तर 35 जनावरं दगावल्याची शासनाच्या प्राथमिक अहवालातून माहिती। तातडीने आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी।